प्रवीण तायडे हो, धन्यवाद अध्यक्ष महोदय. 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, कृषी व गृह विभागावर चर्चा करण्यासाठी मी उभा असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं डोळस नेतृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेले नेतृत्व यांनी दिनांक 6 तारखेला जो सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केला, त्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सुद्धा जाहीर केली. राज्यात निवडणुका जवळपास नजीकच्या काळात नाहीच असं जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये. आमच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे जरी बाकी असल्या तरी पण एकंदरीत राज्यातल्या निवडणुका ह्या संपल्यात जमा आहे. नजीकच्या काळात कोणत्याच निवडणुका नसताना त्यांनी याच अधिवेशनात शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि प्रेम जोपासत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आणि सरकारला विशेष अधिवेशन बोलवून सुद्धा कर्जमाफी जाहीर करता आली असती, परंतु कोणत्याही गोष्टीचं प्रलोभन न देता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी जाहीर केली. या प्रसंगी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या त्यात असलेले अनेक मुद्दे आहेत. 50,000 रुपये अनुदान जे रेग्युलर कर्जधारक आहेत, त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा जो शेतकऱ्यांसाठी अपघात विमा होता तो शेतमजुरांसाठी लागू केलेला आहे. माझ्या जिल्ह्याचा विचार केला तर भारताचे पहिले कृषी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानी एक शैक्षणिक संकुल उभारायचं गाडगे महाराजांच्या प्रती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रती सरकारने या घोषणा केलेल्या आहेत. परंतु माझ्या मतदारसंघातील एवढं सगळं शेतकऱ्यांच्या प्रती चांगलं काम सरकार करत असताना माझ्या मतदारसंघातील एक पडित उमेदवार ज्याची पूर्ण आयुष्य नौटंकीत गेलं आणि स्वतःला फटीचर आणि फार गरीब आहे असं दाखवत सरकारमधील काही लोकांकडून माहिती घेऊन आंदोलनाची तारीख ठरवणं आणि स्वतः कर्जमाफीचं श्रेय घेणं, हे त्या नेत्याची एक खासियत राहिलेली आहे. आतापर्यंत उभं आयुष्य हे नौटंकीवरच काढलं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मुख्यमंत्र्यांवर खालच्या स्तरावरती बोलणं ठीक आहे, परंतु आपली पातळी नाही. पातळी नसताना फक्त लोकांचं ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता आपण स्टंटबाजी करून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एवढी मोठी कर्ज माफी करीत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, त्यांना मी या सभागृहात शब्द वापरू शकत नाही, साल्या नावाचा शब्द वापरतात. यांनी जणू ठेका घेतलेला आहे. आता असं जर असतं, तुम्ही एवढे जर काम करणारे असते तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने तुम्हाला आसमान दाखवलं नसतं. कोणाच्याही विरुद्ध आंदोलन करायची धमकी देणे ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय असल्यासारखा असं लोक म्हणतात आणि स्वतःचा उदो करून घेणे. मी या निमित्तानं अनेक दाखले द्यासाठी तयार आहे. घरकुलाचा दाखला द्यायचा झाल्यावर अमेठीत गेले कलावतीला घर बांधून देण्यासाठी. त्यांच्याच गावात 50 कलावत्या तयार होत्या, त्यांना घरकुल नव्हतं. आपल्या पक्षात काय म्हटलं मंत्री महोदय? पाटील साहेब नाव तुम्हालाही माहित आहे. तर
या सर्व गोष्टी मी सांगू इच्छितो की अशा प्रकारची अश्लाघ्य भाषा तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विरुद्ध याच्या पुढे जर वापरल्या गेली तर कार्यकर्त्यांमध्ये अतिशय असंतोष आहे, माझ्याप्रतीच आहेत. तर आम्ही जशाच तसं उत्तर देण्यासाठी तुम्ही पटलावर ठेवा, पटलावर नका ठेवू, तुम्ही काढून टाका. पण मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल एवढी मी ग्वाही देतो तुम्हाला आणि सांगू इच्छितो. या शेतकऱ्यांचं नाव घ्यायचं, मी तर हे म्हणेन की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की त्यांच्या बाबतीतल्या चौकशा थोड्या लावा, त्यांचंही जरा बाहेर येऊ द्या. 20 वर्षाचा घबाड आहे त्यांच्याकडे आणि ते वेगवेगळे लोक त्यांच्या माध्यमातून आहेत, जे आहे ते मी माहिती द्यायला तयार आहे. आता कृषीवर बोलायचं झाल्यास मी सरकारचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. आता मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर मुबलक प्रमाणात सिंचनाची सोय वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र बरेच सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे. हे महोदय 2.5 वर्ष मंत्री होते, 20 वर्ष सरकारसोबत होते, पण यांनी बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू करू शकले नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रती हे स्वतः किती उदासीन आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांवर ते टीका करतात. दुसरी गोष्ट, कृषी विभागाच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी बऱ्याच दिवसापासून पडून आहे. याबाबत मी वारंवार पत्रव्यवहार केला असूनही कृषी विभागाची प्रशासकीय इमारत अद्याप मंजूर झाली नाही. त्याचप्रमाणे कृषी विभागाची अनेक पदेही रिक्त आहेत. त्याचप्रमाणे माझ्या अचलपूर मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून एक पण रोजगार निर्माण होईल असा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. जर डेअरी व दूध प्रक्रिया प्रकल्प आपण मंजूर करून दिला तर माझ्या मतदारसंघात रोजगार निर्मिती होऊन काही प्रमाणात युवकांना रोजगार मिळेल. या माझ्या सर्व मागण्या आपण तात्काळ मान्य कराव्या अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे. गृह विभागाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गृह विभाग हा राज्याचा सुरक्षेचा कणा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील शिरसगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, चांदूर बाजार या ठिकाणी पोलीस रहिवासी वसाहती बांधकाम करणे अतिशय आवश्यक आहे. मोठ्या गावांमध्ये पोलीस चौकीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. चोरी, दरोडा, महिलांची छेडछाड करणे ही प्रकरणे मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात घडत असल्या कारणाने अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार या शहरातील CCTV कॅमेरे बसविणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रेती तस्करी, वरली मटका, जुगार, गो तस्करी यातून खुनाचे, चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व घटनांना प्रतिबंध घालणे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. 6-8 महिन्यापूर्वी अध्यक्ष महोदय मी एक किस्सा सांगतो गृह विभागाच्या माध्यमातून की मी निवडून यायच्या आधी 10 कोटी रुपयाचा निधी नगर परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेला होता विविध ठिकाणी आणि तो मी निवडून आल्यानंतर माझी आमदाराने पत्र देऊन तो निधी मोर्शी वरुड या मतदारसंघात नेला आणि नाव माझं बदनाम केलं की मी हा माझ्या पत्रावर निधी नेला म्हणून. परंतु मी जेव्हा नियोजन, मला बदनाम करण्याचा डाव, आणि मी जेव्हा नियोजन विभागात गेलो आणि ते पत्र मागितले तर ते माझी आमदाराचे पत्र होते आणि मी पत्रकार परिषद घेऊन त्याचा पूर्ण पोलखोल केली. परंतु माझे लेटर पॅड डुप्लिकेट बनवून, माझे पूर्ण लेटर पॅड डुप्लिकेट बनवून माझी सही स्कॅन करून आणि नियोजन आणि अर्थ खात्याचा शिक्का बनवून, म्हणजे 32 मंत्रालय 32 नावा, म्हणजे पिनकोड 32 असताना त्यांनी जो शिक्का बनवला त्याच्यात 22 क्रमांक होता आणि अशा प्रकारचं त्यांनी तशी पत्रकार घेऊन मी जेव्हा रिपोर्ट दिला तेव्हा 4 जण फरार झाले आणि एका आमदाराचे खोटे लेटर हेड बनवणे एवढ्यावरच ते थांबले. त्यांनी कक्ष अधिकारी, नियोजन विभाग, मुंबई मंत्रालयाचा शिक्का सुद्धा बनवला. हे सर्व करून मी दुसऱ्या मतदारसंघात निधी वळवल्याचा आरोप करून खोट्या प्रकारात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. एका विधानसभा सदस्याचे खोटे लेटर पॅड बनवण्यात आले. माझी खोटी सही
सुद्धा स्कॅन करून मारण्यात आली. एवढेच नाही तर कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, थांबा 2 मिनिटं थांबा, वाचू द्या. अध्यक्ष महोदय विनंती करतो मी, एका विधानसभा सदस्याबाबत अशी गोष्ट होणे ही एक गंभीर बाब आहे. याबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार देऊन सुद्धा आरोपीवर कोणतीच कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही. एका विधानसभा सदस्याच्या प्रकरणात जर आरोपींवर कोणतीच कारवाई होत नसेल तर निश्चितच पोलीस विभागावर एक प्रश्न निर्माण होतो. या गोष्टीवर सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या मतदारसंघात 6-7 गाव आहे. तिथे आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन आणि तांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 6 गावचे केबल चोरी केलेले आहेत. झटका मशीन जे आपण कुंपणाला लावतो वन्य प्राण्यांपासून बचावाकरिता ते सुद्धा चोरी केलेले आहे. आणि स्प्रिंकलरचे जे नोझल असतात ते सुद्धा चोरी केलेले आहे. त्याची अजूनपर्यंत अशा प्रकारे चौकशी सुद्धा झालेली नाही आहे. करिता मी एवढी विनंती करतो की गृह विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील या घटनांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.